महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रासंबंधी जे काही जी आर काढले होते, मग तो 16 एप्रिलचा असेल किंवा 17 जूनचा असेल, हे दोन्ही जी आर काल रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे। 16 एप्रिल आणि 17 जून या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारने जे जी आर काढले होते, या जी आरच्या माध्यमातून मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आली होती। परंतु या सक्तीच्या विरोधात प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण झाला आणि या जी आरला प्रचंड प्रमाणात विरोध व्हायला लागला। आणि हा विरोध वाढतोय आणि हा विरोध आपल्याला परवडणारा नाही असं जेव्हा सरकारला समजलं, तेव्हा सरकारने हा जी आर रद्द करण्याचा निर्णय घेतला। परंतु हा जी आर जरी महाराष्ट्र सरकारने रद्द केला असेल तरी एका बाजूला महाराष्ट्र सरकारने या त्रिभाषा सूत्रासंबंधी अभ्यास करण्यासाठी आणि पुनर्विचार करण्यासाठी नरेंद्र जाधव समिती देखील नेमली आहे। म्हणजे एका बाजूला ते हा जी आर रद्द केलाय असं दाखवतात, तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र जाधव समिती नेमून त्याचा पुनर्विचार देखील करण्याचा त्यांचा विचार आहे। त्याचबरोबर काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, मी विद्यार्थ्यांच्या जे हिताचा असेल तोच निर्णय घेईल। म्हणजे या वाक्याचा जर एक अर्थ घ्यायचा झाला तर महाराष्ट्र सरकारला हिंदी ही आणायचीच आहे आणि त्यांनी दिली होती, परंतु लोकांच्या दबावामुळे त्याचबरोबर विरोधी पक्षांनी 5 तारखेला आंदोलन पुकारल्यामुळे विरोध वाढायला नको म्हणून तात्पुरता त्यांनी या जी आरला स्थगिती दिलेली आहे। आता जी समिती नेमली आहे याच्या माध्यमातून ते पुन्हा हा जी आर आणू शकतात। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं की सरकारने हा जी आर नक्की रद्द केलाय की फक्त लोकांचा विरोध वाढू नये तो आता कुठेतरी थांबवण्यासाठी सरकार जी आर रद्द केल्याचा बहाणा करते?